तालुका मालेगावहून बोलतोय. बोला बोला. तुमच्या व्हिडिओ तुम्ही रोज बघतोय रेटच्या. मला पण एक अंदाज घ्यायचा होता तुमच्याकडून, म्हटलं थोडं सजेस्ट कराल का मला? चालेल, मला सांगा ना तुमचा प्रश्न काय? मला प्रश्न असा आहे, आता 1 महिन्याची बाग आहे, म्हणजे 1 महिन्यात तयार होणारी बाग आहे माझी. जुलै एंडला तयार होऊन, म्हणजे 15 जुलै नंतर चालू होऊन जाईल आपला बाग, एक बाग. बर. आणि दुसरी बाग ऑगस्ट सप्टेंबरला राहणार आहे. बर. तर रेटचं तरी काय स्थिर राहील का मग? आता जे रेट आहेत का थोडे कमी होऊन जातील? पहिली गोष्ट, रेट जुलै आणि ऑगस्टला जे पडतात ना, ते केवळ ज्यावेळेस पाऊस होतो हो. आणि पाऊस झाल्याच्या नंतर ते माल बॉईल होतो, माल भिजतो आणि ज्यावेळेस तो बॉक्स मध्ये ओलाच माल भरला तो जास्तोपर्यंत बॉईल होऊन जातो, सडतो. हो. आणि त्या पिरियडला ओल्या मालामुळं थोडंसं मार्केट ढासळण्याचे प्रकार वाढतात. आणि आताही जरी माल शॉर्टेज असलं तर ते प्रकार होऊ शकतात. मग त्यावेळेस आपण थोडीशी काळजी घ्यायची की आपला माल जोपर्यंत सुकलेला नाहीये तोपर्यंत मार्केटमध्ये घेऊन जायचा नाही. किंवा आपल्याला सौदा करायचा असेल तर थोडासा उघडीप झाल्याच्या नंतर सौदा करायचा. हो, बरोबर. म्हणजे पाऊस निघून गेला. आता बऱ्याचशा प्रमाणात असं होतं, बाजार ढासळतात की व्यापारी कमी मागायला चालू करतात आणि इकडं आपल्या हवामान खात्याचा अंदाज आपण ऐकलेला असतो आणि त्यांच्यापर्यंत तो पोहोचलेला असतो. बरोबर. आणि त्या हवामान खात्याच्या अंदाजाने आपण एकतर घाबरलेलो असतो की बाबा नेमकं काय होतंय काय नाही, आणि आपण देण्याच्या मागे लागतो. एरवी ती जी असतात त्यावेळेस 10 चक्रा मारणारी माणसं आपला फोन पण उचलत नाही. बरोबर. आणि ही ज्यावेळेस लक्षणं होतात त्यावेळेस आपण घाबरून गेलो असतो, अरे आता बाजार वाढ पडतील की काय. कोणतरी म्हणतो बांगलादेशची बॉर्डर बंद, कुठं पाऊसच आहे, कुठं काहीच आहे. आणि ह्या सगळ्या संकटाला आपल्याला मग पुढे जाताना आपल्या घरात एकमत राहत नाही. हो, बरोबर. ज्यावेळेस घरात तुम्ही माणसाल थांबा तर तुमची मिसेस म्हणून की नाही देऊन टाका, आपण एवढा खर्च केलेला आहे. हो. मुलाचं मत वेगळंच येतं. हे प्रत्येकाच्या घरातलं आहे. नाही, माझ्या वडिलांनी मी बघतो मिळून. म्हणजे जे कोण असेल ते 2 मतं सुद्धा वेगवेगळी येतात. बरोबर. आता ह्या वर्षी बऱ्याचशा ठिकाणी तेल झालेला आहे. आपल्याकडे पण आहे बागेत. बऱ्याचशा ठिकाणी तेल येतात. मी जिथं जिथं महाराष्ट्रातले रिपोर्ट घेतो तेलांचं प्रमाण जास्त आहे. हो. आणि गारपिटीने नुकसान झालेलं प्रमाण भरपूर आहे. त्यात वादळाने बागा अख्ख्या ही झाल्यात, पडल्यात, म्हणजे खराब झाल्या. त्यांना ते कच्चा माल तोडल्याशिवाय पर्याय नाही, झाडच मोडल्यात. असंही प्रमाण भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी. नाही, माझ्याकडे मी फक्त तेल थांबवलेलं आहे. एवढ्या एका पॉईंट मध्ये मी बसतो. बाकी बाग आपली सुरक्षित आहे, क्रॉप कव्हर मध्ये आहे. ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही वाचवले म्हणून सगळ्यांनाच वाचलेली नाहीये. तेलात काही बागांना तकलीफ पण झालेली आहे. हो. म्हणजे क्लायमेट खराब आहे, त्याचा परिणाम हा आता माल घटीचा आहे. आणि दुसरी गोष्ट, यावर्षी उत्तर भारतात जो आंबा ज्यादा प्रमाणात पाहिजे तो नाहीये. कारण तो आंबा जास्त असला की बाजार ढासळतो. हो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या वर्षी आपल्याला पैसे करायच्यात, पण नेमकी अडचण अशी झाली, कळी सेटिंग जी झालेली आहे ती जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्येच माल एकत्र येत आहेत. जूनमध्ये माल कमी आहेत. जुलैमध्ये जरी माल आला तरी मी सांगेल की विरळून तुम्ही काढायला चालू केला म्हणजे तुम्हाला जुलै मधला माल आता जर पहिल्यांदा आला तुम्ही तोडला तरी चालेल, पण तुमची क्रॉप कव्हर आहे. क्रॉप कव्हर काढला की एकदम कलर फिरतो. तर त्यावेळेस परिस्थिती बघून निर्णय घ्या. तुमची ज्यावेळेस बाग काढायची त्या 4-8 दिवस मला अगोदर अंदाज विचारा काय होणार. हो, मी तुम्हाला फोन करतो. पण एवढंच आहे की आजचं जे महाराष्ट्रामध्ये जे काही लागवडीचं क्षेत्र आणि माल लागल्याचं क्षेत्र आहे ते रेट पडतील एवढ्या लेवलचं नाहीये. बरोबर. आता या टायमिंगला जनरली मी 20-25 वर्ष व्यापार करतोय. 20-25-30 रुपये खाली, 30-35 रुपये गोटींवर, 60-70 रुपये जून महिना चालायचा. आता तीच गोटी 100-120 रुपये ते वर 150-200 रुपये माल विकला जातो जून मध्ये. आणि बाजार वाढीचं जे प्रमाण असायचं ते 20 जुलैच्या पुढे असायचं दरवर्षी. या वर्षी गणित खूप वेगळी आहेत, त्यामुळे गडबडून जाऊ नका. आणि हा माझा जो सल्ला आहे ह्यासाठीच आहे की तुम्हाला कुणी जर घाबरत असेल तर आपण धीर सोडू नका. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला काय होतं की तुम्ही आता नाशिक जिल्ह्यात हे मालेगाव मध्ये तुम्हाला आजूबाजूला भरपूर मार्केट आहेत. पण त्याच प्रमाणात भरपूर जागेवर घेणारा पण आहेत. आणि म्हणजे जागेवर घेणारा खरीददार पण आहे तुमच्या एरियामध्ये. आहे ना, भरपूर आहे. आता तुम्ही फक्त आमच्या प्रीमियम कृषी मार्केटला ती आडगावला केडीसी नावाने आपली फर्म आहे. प्रीमियम. ठीक आहे, चालेल. तिथं तुम्ही आतापासूनच मध्ये आधी जसं तुम्हाला जाता येईल की बाबा सकाळी 9-9:30 ला मार्केट चालू होतं. 9-9च्या आसपास. आता थोडीशी आवक एकदम कमी आहे नाशिक जिल्ह्यात, त्या साईडला मालच कमी आहेत.
हो पण पुढच्या एक 10-15 दिवसात आवक वाढायला चालू होईल. हो त्यावेळेस तुम्ही तिथं जाऊन या आणि हा. तुम्हाला असं वाटलं की बाबा इतराच्या तुलनेत हे जरा मार्केट चांगलं आहे. हो तर हे मार्केट का चांगलं आहे तर आम्ही 6 महिने गुजरात आणि राजस्थानला संपूर्ण ग्राहक वर्गाला तिथल्या मार्केटमध्ये माल दिल्यामुळं तो ग्राहक हो वर्ग आमच्याकडं म्हणजे हो जोडून आहे. बरोबर. आणि त्याचा फायदा आपल्याला महाराष्ट्रातल्या त्या नाशिक मार्केटला असेल, पुणे मार्केटला असेल, इंदापूर हो मार्केटला मिळतो आम्हाला. बरोबर. त्यामुळं तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका कधी आली आणि कुणी जरी काय म्हणलं तुम्ही मला हो फोन करा. कुठल्या चालेल, साईडला मी काय तुम्हाला आहे फोन हा? तुम्हाला मी फोन करेल तिथं किंवा आडगावला जायच्या आधी. आडगावला जायच्या अगोदर फोन करा किंवा न फोन करता सुद्धा जा आणि तिथं गेल्यावर सगळे अनुभव घेतल्यावर मला फोन करा. हो हो ठीक आहे म्हणजे चालेल. कसं होतं की तुम्हाला अमुक अमुक येणार आहे म्हणून त्याला चांगली ट्रीटमेंट देऊन चर्चा करायची. तुम्हाला हो सगळे घटक आम्हाला कुणी येऊ दे आमचे सगळे पार दिवाणजी मालक हो सगळे हो तुम्हाला बरोबर. अगदी प्रामाणिकपणे जे काय आहे ते सर्व्हिस देतील, प्रामाणिकपणे बोलतील हो आणि ठीक आहे चालेल. घरचा माल आहे असं समजूनच तिथली सेवा चालते आणि त्यामुळं आपण अल्पावधीत तिथं नाशिकमध्ये एक नंबरचं मार्केट बनवायला म्हणजे हे ठरलो. हा मग तुमचं नाव आहे ना मोठं. हा? मोठं नाव आहे ना तिथे केडी चौधरी. मोठं नाव कधी होतं तुमचा विश्वास आमच्यावरती बसला तर तुम्ही आमच्याकडे आला किंवा हो ग्राहकांना त्याची बाबा ही मानसिकता क्लिअर झाली की बाबा नाही या आडतीवरती आपल्याला समाधानकारक सगळ्या ही मिळतंय सर्व्हिस हा मिळते बरोबर. त्यावेळेसच होतं ना. त्यामुळं तुम्ही आता फोन केलाय तसं एकदा न सांगता जाऊन या आणि मग मला ठीक आहे. ट्रीटमेंट सांगा की शेठ तिथे गेलो होतो अगदी मी सगळं पाहिलं आणि शेतकऱ्यांशी चर्चा करा विशेष म्हणजे तिथल्या तिथे जेव्हा चालेल. शेतकरी असतील ना सकाळी मी त्यांच्या एक नंतर फोन करू का 5 मिनिटात? हो हो हो